राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या विधान परिषदेच्या निवडणुकीत 2 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली होती, मित्र पक्षांकडे केली होती। एक ही पुण्याची जागा आणि दुसरी सातारा सांगलीची जागा। सातारा सांगलीची जागा हा पक्ष लढवतोय, त्यांचा उमेदवार रिंगणात आहे। मात्र पुण्यातल्या निवडणुकीतून श्रीकांत पाटील जे आता आपल्या सोबत आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे। श्रीकांतजी, कारण काय आहे? सगळ्यांना ऐकायचं की कारण काय आहे? नाही, कारण काय असं काही हे नाही आहे की जेव्हा सुप्रिया आपल्या वहिनींनी फोन केला, पवारसाहेबांना विनंती केली आणि अजितदादाच्या वहिनींनी फोन केल्यानंतर साहेबांनी थोडा विचार बदलला आणि घोडेबाजार होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातनं पवारसाहेबांनी मला सांगितलं की हा निर्णय तुझ्यावरच आहे, हा निर्णय तू घे, पण यातनं घोडेबाजार होता कामा नये आणि आपल्याला सुनेत्रा वहिनींनी आपल्याला विनंती केली आहे तर तू ठरव आणि मी ते ठरवलं आणि माघार. घोडेबाजार होऊ शकतो हे आधी नाही लक्षात आलं? नाही, आधी आलंच होतं, पण यामध्ये बाकीचे अजून उभे राहतील किंवा कंद उभेच राहतील असंही आम्हाला वाटलं होतं. श्रीकांतजी, तुम्ही खूप वर्ष राजकारणात आहात, पण मला हे विचारायचं की यामुळं विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय असं नाही वाटत तुम्हाला पक्षाच्याच, की हा पक्ष खरंच विरोधकाची भूमिका पार पडतो आहे की सत्तेच्या सोबत जातोय? नाही, आता हा जो निर्णय आहे हा महाविकास आघाडीच्या वरच्या सगळ्या नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे आणि तो निर्णय कळवल्यानंतर मलाही तो पटला आणि त्यातनं मी की नाही, पक्षाच्या बाबतीत आपण बोलतोय की मग लढायचं नव्हतं तर उमेदवारी अर्ज का भरला, अशी एक कार्यकर्त्यांची भावना आहे. नाही, असू शकेल, कारण कार्यकर्त्यांना त्याचा अनुभव नाही. मी असे अनुभव घेतलेला आहे. मागच्या वेळेस स्टँडिंग कमिटीच्या पण वेळेस असंच पक्षाने मला आदेश दिला, तेव्हा अजितदादा होते आणि त्यांनी सांगितलं की मागं घ्या, आम्ही घेतला होता. नाही, पण याच्यातून चित्र असं निर्माण होतं की विरोधी पक्ष खरंच अस्तित्वात आहे का, किंवा हे विरोधक हे खरंच विरोधक आहेत का? कारण जेव्हा कोणी विनंती करतं तेव्हा ही माघार घेतली जाते. सुनेत्रा वहिनी त्या विरोधी म्हणजे तुमच्या विरोधी पक्षातच आहेत ना त्या? नाही, आहेत, बरोबर आहेत, पण त्यांनी पवारसाहेबांना विनंती केली तर त्या विनंतीचा मान आम्ही ठेवला पाहिजे ना. जे प्रशांत जगताप काही दिवसांपूर्वीपर्यंत तुमच्या पक्षात होते आणि याच कारणामुळे ते काँग्रेसमध्ये दाखल झाले, त्यांची आत्ताच प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटलं की हा विश्वासघात आहे काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून झालेला. नाही, प्रशांत जगताप मला वाटतं आत्ताच काँग्रेसमध्ये गेले, त्यांना अजून काँग्रेस कळायची आणि त्यानंतर कळेल पुढे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे आणि मी सिनियर आहे, त्यामुळे मला कळतं आहे. नाही, काँग्रेसनी तुमचा अनुभव म्हणजे घेतला. तुम्ही सुप्रिया ताई सुळे काँग्रेस भवनमध्ये गेला होतात आता काही दिवसांपूर्वी तुमच्या उमेदवारीसाठी. मग काय बोलणं झालं होतं? माघार घेताना काँग्रेसच्या नेत्यांसोबत काय बोलणं झालं? त्यांनी मागच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या इलेक्शन्स होता त्याबाबत ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यावरनं काँग्रेसचे काही नगरसेवक नाराज होते आणि हे पहा, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मला, सगळेच माझे मित्र आहेत, त्यांनी मला अनुमोदन म्हणून सह्या दिलेल्या होत्या. आमचे 3च नगरसेवक होते, पण एक नाही, म्हणूनच ना की मग तुम्ही माघार घेताना त्यांना काही कळवलं का? आमच्या सुप्रियाताई आणि वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच हे असं कळण्यात आलं. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईत, ती चर्चा झाल्यानंतरच ते माघार घेण्यात. मग आपला पक्ष इथून पुढे विरोधक म्हणूनच काम करेल, अस्तित्व विरोधक म्हणूनच राहील? विरोधक म्हणूनच काम करणार. लोक आम्हाला, लोकांचे प्रश्न आम्ही परत रस्त्यावर उतरणारच आहोत आणि आमच्या साहेबांच्या सर्व मार्गदर्शनाखाली हे चालणारच आहे. धन्यवाद. तर श्रीकांत पाटील यांनी म्हटलंय की विरोधक म्हणून भूमिका आम्ही इथून पुढे देखील पार पाडू. मात्र एक आपण पाहतो आहोत कॉक्रोच पार्टीला जो काही, भले तो व्हर्च्युअल पाठिंबा असेल, तो मिळतोय. तो का मिळतोय? कारण जे आत्ता विद्यमान विरोधक आहेत तर त्यांच्यावरती लोकांचा तेवढा विश्वास उरला आहे का? ही घटना त्यातूनच आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन
अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.